गाइस हम जाने वाले हैं घूमने। हम जाने वाले हैं राजमाची रिसॉर्ट। राजमाची रिसॉर्ट राजमा 500 हा राजमा चावल। खरं तर हा खूप रखडलेला व्लॉग आहे। म्हणजे 4-5 महिन्याआधी आम्ही राजमाची रिसॉर्टला गेलो होतो पानशेतला। तर हा व्लॉग टाकायचा राहिला होता म्हणून मी हा व्लॉग आज टाकते। तर सकाळी लवकर निघालो आम्ही, पूर्ण मैत्रिणी आणि मैत्रिणींची मुलं, असं जेंट्स लोक नव्हते, ते फक्त सोडायला आले होते आणि त्यानंतर मग ते घरी गेले। हे पूर्ण रिसॉर्ट आहे राजमाची रिसॉर्ट म्हणून। माझी मैत्रीण आहे ही भारती, तिच्या भावाचं आहे हे। तर तिथे गेलो होतो आम्ही आणि कॉटेज घेतले होते। हे कॉटेज तुम्ही बघू शकता, अशी एंट्री आहे तिथं। आणि हे आम्ही 3 घेतले होते, म्हणजे मुलांमध्ये एक आणि आमच्या बायकांनी मुलांमध्ये एक असं। तर मग मुली फार खुश होत्या, सगळीच मुलं खुश होती ॲक्च्युली। त्यांना एन्जॉय करायला मिळणार होतं, स्विमिंग पूल होतं, खाण्यासाठी भरपूर गोष्टी होत्या, बॉनफायर होतं, पुन्हा गाणी वगैरे DJ वाजणार होतं, लाईव्ह म्युझिक होतं आणि संध्याकाळी चिकन वगैरे मस्त त्यांना खायला मिळणार होतं। आणि हा नजारा बघा, आम्ही 4-5 वाजता पोचलो, तर त्यावेळेचा नजारा बघा किती छान आहे। आणि मग संध्याकाळ झाली, आम्ही ड्रेसेस वगैरे बदलले, नाश्ता झाला होता आमचा करून आणि इथे रॅम्प वॉक चाललं होतं, सगळे डान्स वगैरे करत होते आणि दिवा पण आणला होता मुलांनी लावायला, मोठी मुलं आणि आम्ही मिळून दिवा लावत होतो, पण तो काय लागलाच गेला नाही, तो पेटला आणि एका बाजूला मग टाकून दिला, ते जमलंच नाही आम्हाला करायला। त्यानंतर शर्वीचा डान्स बघा, गुलाबी साडी त्याच्यावरती डान्स करत होती आणि ही पोरगी एकाही ठिकाणी एका जणाच्याही फोटोमध्ये नव्हती, सारखी सगळ्यांच्या टेंटमध्ये जाऊन बसत होती आणि त्यांच्याकडेच लुडबुड करत होती, आपल्या इथे थांबतच नव्हती ही पोरगी। आणि बाकीच्या मुली सगळ्या इकडे एन्जॉय करत होत्या, तिच्यासोबतच एक छोटी मुलगी पण होती तिथे कॅम्पमध्ये। तर त्या दोघींची छान गट्टी जमली होती म्हणून ती सारखी त्यांच्या इथेच जात होती। त्यानंतर सावलीने सुंदरसं गाणं म्हटलं, हिला स्टेज डेअरिंग खूप आहे आणि तिचा आवाज पण खूप छान आहे, त्याच्यामुळे तिला असं बऱ्याच ठिकाणी गाणी म्हणायला आवडते। ती आवर्जून म्हणते की मम्मा मी म्हणू का गाणं, तिला असं पुश नाही करायला लागत की तू जा बाळा गाणं म्हण म्हणून, तिला आवडतात ती गाणी, ती खूप छान सुरात म्हणते आणि एन्जॉय करते ॲक्च्युली, घाबरत नाही, किती चुकलं काही झालं तरी छान गाणं म्हणते। त्यानंतर रात्री जेवलो वगैरे, झोपलो, खूप मजा केली रात्री, ते काही व्हिडिओ मी ठेवले नाहीत, खूप दिवस झाले होते आता। सकाळी उठून मग फ्रेश झालो, नाश्ता वगैरे झाला, आंघोळ्या वगैरे केल्या सगळ्यांनी आणि मग दुपारी जायच्या वेळेला आम्ही भारतीचं घर आहे पलीकडंच, म्हणजे घर आणि रिसॉर्ट जवळजवळच आहे त्यांचं, मग त्यांच्या घरी गेलो आम्ही। तर असं सगळा पानशेतचं सगळं वातावरण तुम्हाला बघायला मिळेल। कोंबड्या होत्या त्यांच्या घरी, गाई म्हशी होत्या, तर पोरींनी फार मजा घेतली। पलीकडंच गोठा होता, तिथे म्हशी वगैरे होत्या सगळ्या, गाई म्हशी। त्यानंतर बघा हे पितळची भांडी आणि किती छान संसार मांडला आहे सगळा भारतीच्या आईनी आणि भाऊजाईंनी। तर चुलीचं घर पण होतं पलीकडे, तर आम्ही थोडी मस्ती करत त्या चुलीच्या घराच्या इथे पण गेलो फोटो सेशन करण्यासाठी आणि मग त्याच्यानंतर त्यांनी माशाचं जेवण केलं होतं, ते जेवलो आम्ही छान आणि मग त्यांचं रान आणि हे सगळं बघायला आम्ही फिरत गेलो। तिकडे खूप मोठी पपईची झाडं होती, परत नागिनीच्या पानांची झाडं होती, कोंबड्या पाळलेल्या होत्या, कुक्कुटपालन करतात ते लोक, तर ते होतं, शेत होती बरीच, तर ती असं सगळं आम्हाला दाखवत होती आणि आम्ही एक एक गोष्टी बघत होतो। तर शर्वी मागच राहिली होती, पळत मग पुढे आली ती। किती मोकळं वातावरण आहे बघा, इकडे अशी मोकळी जागा खूप आहे त्यांच्याकडे। तर पलीकडे धान्य वाळत घातलं होतं त्यांनी आणि एक एक गोष्टीची भारती आम्हाला माहिती देत होती। मग तिथं पपया पण तोडल्या आम्ही खूप आणि खूप घेऊन आलो पपया। एका दिवसाचं स्टेचं पॅकेज होतं आमचं, म्हणजे आदल्या दिवशी आम्ही गेलो 3-4 वाजता आणि दुसऱ्या दिवशी नाश्ता करून निघणार होतो, पण आता ते खूप जवळचं नातं असल्यामुळं त्यांनी जेवायला बोलवलं होतं आम्हाला सगळ्यांना। हे बघा असे धान्य वगैरे त्यांनी वाळायला घातले होते, तिथे ऊन द्यायचं चाललं होतं आणि इथे आय गेस लसूण का ज्वारीची कणसं होती। असं सगळं फिरत आम्ही मग ते कोंबड्या बघायला गेलो। तर कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे त्यांचा, तर काय म्हणतात मला माहीत नाही, ते कोंबड्या ठेवतात त्याला। तर असं ते मोठं होतं तिथं शेडसारखं, पोरींना फार मजा वाटत होती त्या कोंबड्या बघायला।
हे बघा, हे असं सगळं मोठं शेड आहे आणि बऱ्याच कोंबड्या होत्या तिथं, बारीक पिल्लं होती, तर ती आता मोठी होतील. तर ह्याचं सगळं ती सांगत होती की कसं असतं, काय असतं, कशा पाळल्या जातात, किती दिवसात मोठ्या होतात वगैरे. इकडे मागं खूप मोठी मोठी पपईची झाडं होती आणि आम्ही खूप ट्राय करत होतो पपई पाडण्यासाठी, कारण आधीच्या 2-4 होत्या पाडलेल्या, पण त्या कच्च्याच होत्या, पिकलेल्या नव्हत्या. मग आमचा सगळ्यांचा विचार झाला की 1-2 पपया पिकलेल्या पाडूनच घेऊयात. मग ह्यांनी एक तिथं लांब मोठी काठी होती, ती घेतली आणि पाडायचा प्रयत्न केला, पण पपई पडली, पण ती पलीकडं जाऊन पडली. पलीकडं खूप असं मोठं गवत होतं, गुडघे एवढं गवत होतं, तर तिकडे जाऊन पडली. ती सापडता सापडेना, ती समोरच पडली ॲक्च्युली, पण आम्हाला सापडेच ना. खूप शोधाशोध केली, सगळ्यांनी शोधली, प्रत्येक जणीने जाऊन पपई शोधली, तरी काही सापडली नाही. आणि मग खूप अथक प्रयत्नानंतर फायनली ती पपई सापडली आणि मग ती येताना आम्ही घरी घेऊन आलो. इथे शर्वीची घाई चालली होती पपई बघण्यासाठी आणि माझी घाई चालली होती व्हिडिओ काढण्यासाठी. मग सगळे खाली उतरले. तुम्ही इथे बघू शकता गवत किती दाट आहे, त्याच्यामुळे आमच्या समोरच पडली, पण कळाली नाही नेमकी कुठे घरंगळत गेली ती. असं सगळं शोधत आणि मस्त रानातली मजा घेत आम्ही खूप एन्जॉय केला त्या दिवशी. आणि मी इथे कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेवेन तिच्या भावाचा, भारतीच्या भावाचा. म्हणजे तुम्हाला जर इकडे जायचं असेल या रिसॉर्टला तर एकदा नक्की भेट द्या. खूप छान अप्रतिम जेवण आहे, खूप छान पाहुणचार करतात आणि स्विमिंग पूल आहे, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, असं सगळं अवेलेबल आहे. तुमचं जसं पॅकेज असेल तसं टेंट आहेत, परत कॉटेज आहेत, असे वेगवेगळे पॅकेजेस आहेत. तुम्ही दिलेल्या नंबरवरती चौकशी केली तर तुम्हाला पॅकेजेससुद्धा कळून जातील. लहान मुलांना नेण्यासाठी खूप उत्तम सोय आहे आणि शनिवार रविवार खूप गर्दी असते, त्यामुळं लाईव्ह सिंगिंग आणि शेकोटी वगैरे असते ना, तर त्यावेळेस खूप मजा येते. डान्स करतात ना सगळे, तर त्यावेळेस मजा येते. फोटो सेशन खूप छान होतं तिथे, व्ह्यू छान आहे. आणि सकाळी सकाळी लवकर उठलात तर चालत जाण्याच्या इतपत 2-3 पॉईंट्स पण आहेत बघायला, तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता तिथे. तर दिलेल्या नंबरवरती फोन करा, ते तुम्हाला सगळी माहिती देतील. आणि एक दिवस जाऊन फॅमिलीसोबत मस्त एन्जॉय करून या, लहान मुलांना घेऊन जा आणि खूप खूप एन्जॉय करा. खूप मस्त रिसॉर्ट आहे आणि व्ह्यू खूप छान आहे, अगदी बजेट फ्रेंडली आहे, आपल्या बजेटमध्ये आहे आणि पुण्यापासून अगदी जवळच्या अंतरावरती आहेत. अगदी तासाभरात आम्ही पोचलो होतो आणि हे आता निघालो आहे आम्ही मस्त एन्जॉय करून. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, फॉलो करा.